मोन्या हळू हळू हा हळू हळू आजच्या एपिसोड मध्ये ना आई त्या ग्लोरियाचं भांड फुटणार आहे असं ना अंजी सांगत होती. हो का? हा मेलीचं ना असंच झालं पाहिजे म्हणजे घरातून हाकलून लावता येईल. कधी कधी पुराव्याशिवाय गाडी अडते. खंडीभर पुरावे दिले 7 जन्म एकत्र राहिला ना तरी एकमेकींवर विश्वास ठेवणार नाही आणि काही झाले तरी सास वाचू ना. इथं सख्या आईवर तरी कोण विश्वास ठेवतं? तू काय बोलतेस मला काही कळत नाहीये. तेच ग, एवढं जर तुला कळलं असतं ना तेवढं हे सगळं झालंच नसतं. काय झालं असतं? काहीही झालेलं नाहीये. तू गप ग जरा. एक तर तुझ्यामुळे मला काल सिरियल बघता आली नाही. तुला बडबड करायची, जा खाली जा, मला सिरियल बघू दे जा. अगं शोभे, आईपेक्षा तुला हे सगळं महत्वाचं वाटतंय का? आई मला तसं नाही का म्हणायचं पण मला सिरियल बघू दे ना. गप्प बस जरा. एकटी म्हातारी आहे ना मी आता, कोणाचंच माझ्याकडे लक्ष नाही. अरे मास्टरड्या, लाज नाही वाटत तुला? मला खास येते बघून हसताय काय तुम्ही दोघ जण? अरे सासूबाई मी तुझी. पण सासूबाई मी नाही तुम्हाला हसलो. गप्पा बाई, त्या चिटकिणीच्या नादा लागून ना तू खोटं बोलायला लागलायस. नाही हो खरं. मावशी मी काय केलं? काय केलं म्हणजे? दोघी गप्पा बसा. मला सिरियल बघायची. तुला बडबड करायची, खाली जा. शोभे, ही दोघ जण मला ना हसतायत आणि त्यांना बोलायचं सोडून ना तू मलाच बोलतेस. सासूबाई तुम्हाला खूप त्रास होतोय का? गप्प बैसे, एक शब्द बोल नको. चांगली ओळखते मी तुला. आई मी मावशी, कडुलिंबाची पानं पाण्यात उकळवा आणि त्याने आंघोळ करा. आली मोठी मला शिकवणारी. तुझा शहाणपणा ना तुझ्या जवळच ठेव. सासूबाईंसाठी काहीतरी औषध घेऊन येतो मी खाली जाऊन. काही गरज नाहीये. कधी कधी लहान मुलासारखी वागते ती, नंतर होईल शांत आणि येईल पण. गप. तू काय नाही अख्ख्या चाळीला ह्याच्यावर हसायला लावलं ना, नावाची लिलावती नाही. हॅलो शांती, माझं एक काम कर. त्या आईमुळे ना सिरियल बघायला मिळाली नाही. आता परत दुपारी बघावी लागणार आहे. काय चाललंय? जायचं. हा मग जा. मालक डबा. कोण आहे? हो, पगाराचं काय झालं? ते मार्च एंडिंग मुळे पगार थोडा लेट होणार आहे. अरे महागाई किती झाली बघ. पेट्रोल 82 रुपये झाले लिटर. हो ना. तू एक काम कर, याच्या पुढे आहे ना स्कूटर घेऊन जात जाऊ नको, सायकलने जा, म्हणजे 82 रुपये वाचतील. काय रे तू एवढे वर्ष झाले त्या बुटीक मध्ये काम करतोयस, पगार कधी वाढवणार तुझी मॅडम? हा, 1 रुपयाने पगार वाढला नाहीये. विचारून बघतो त्यांना. विचारून नाही, सांग तिला. तिला म्हणावं पगार वाढलाच पाहिजे. विचारून. अगदी बरोबर बोललात बघा वहिनी. हा, हे बॉस लोक वगैरे असतात ना, त्यांना काही कळतच नाही बघा. फक्त काम करून घेतात. तेच ग, तेच सांगते यांना, पगार वाढवा म्हणून सांगा, वाढवा म्हणून सांगा. तो वाढवतच नाही. वहिनी, या वर्षात राहुलचा 2 वेळा पगार वाढला. होय का? अरे वा. बघा, शिका जरा काहीतरी. दादा, तुम्ही एक काम का नाही करत? तुम्ही नोकरी का नाही बदलत? त्याहीपेक्षा तुम्ही ना नोकरी सोडायची धमकी द्या, म्हणजे तुमची बॉस लगेच पगार वाढवेल. ए, नसते सल्ले देऊ नकोस, गप्प बस जरा. नाहीतर काय जागीत केलं होत. काय म्हणले?
तुम्ही इथे कशा पायी आलाय? अगं बोलण्याच्या नादात विसरले. राहुलला ऑफिसला जायचंय. ते त्याला चहा हवा होता. दूध हवंय. हा देते. भांड तुमच्याकडचं द्या ना. हे मागच्या वेळेची वाटी आहे तुझ्याकडे. देते ना वहिनी, ती पण देते. पण ते वहिनी पगारवाढीचं बघायला पाहिजे नाही. आमच्या नशिबात कुठे आहे पगार वाढ. वहिनी तुमचं ना ग्रहमानच फिरलंय बघा. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना घराची शांती करा. अगं बाई पण ते काय तुम्हाला परवडणार नाही. त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही दान धर्म करा, भरभराट होईल. म्हणजे आता तुला दूध साखर दानच करते ना मी. कुठे झाली माझ्या घरात भरभराट. वहिनी तुम्हाला चांगलं सांगते तर तुम्ही माझाच अपमान करताय. ते ठीक आहे, यापुढे तुम्हाला मी काय दूध आणि काय ते साखर घेऊन गेले ना ते सगळं परत करते की नाही बघा. व्याजासकट परत कर. हा करते ना व्याजासकट परत. एवढं काय त्याच्यात. जाऊ शोभा, कशाला उगाच बिचारीला बोललीस? तिला किती वाईट वाटलं असेल. मग वाटू दे, परत काही मागायला येणार नाही ती. तुला कशाला तिचा एवढा पुळका? कामावर नाही जायचं? निघ आता. मला काय मावशी कशाला बोलवलं? अंजी मला एका कामात मदत करशील? हा बोला ना. अगं हा ना सिद्ध पुरुषाच्या मठातला अंगार आहे. आमची बबी मावशी आहे ना, तिने दिलाय. हा की नाही घरातल्या करत्या पुरुषाच्या शर्टावर फुंकायचं, म्हणजे ना त्या माणसाची लगेच प्रगती होते. भाई तेवढा हा नेऊन ना मोहनच्या शर्टावर फुंकर मारशील? मोहन दादांच्या हा. हे काम तुम्ही का नाही करत? केलं असतं ना, पण नात्यातल्या कुठल्याही व्यक्तीने हे काम करू नये. बाहेरच्या व्यक्तीकडून हे काम करून घ्यावं तर याला लगेच यश येईल अशी अट आहे. बघू. अगं त्या अंगाराला ना स्पर्श करायचा नाही. त्याला जर स्पर्श केला ना त्याचा महिमा सगळा निघून जाईल. अगं बाई म्हणजे खरं सांगू, अख्ख्या चाळीत ना तूच एकटी माझ्या विश्वासाची आहे, म्हणून तुला हे मी काम सांगितलं. करशील ना? ठीक आहे करते. अंजली ताई काय शोधताय? कुठे काय काय नाही. काही काम होतं का? शोभा ताई घरी नाहीये. तुझ्याशी बोलायला येऊ नाही शकत का मी? हा अगं भानू, अगं तू एवढी कामं करतेस, दमत असशील नाही? मला सवय आहे. मी बघते ना घरातलं जेवण भांडी लादी सगळं तूच करत असते. हा कपडे पण तूच धुतीस. शोभा वहिनींचे, मोहन दादांचे. तुम्ही आज कशा पाय विचारताय? नाही काय नाही सहज. हा दादांचा शर्ट आहे ना? वय मग उद्या ऑफिसला जाताना हात घालून जाणार आहेत का ते शर्ट? अगं सांग ना, हात घालून जाणार आहे का? नाही नाही तो शर्ट नाही घालणार, तो घालणार आहेत. मशीनवर जो आहे ना तो. हा बर. हा अंजली ताई, माझं एक छोटस काम होतं, मी 2 मिनिटात जाऊन येऊ का? तुम्ही घरी थांबाल का 2 मिनिटं? वा वा हा मी आलेच ना 2 मिनिटात. हा
झालं का? कुठलं काम? नाही नाही, माझं काम झालं. मला पुदिना हवा होता ना, ते मी घेऊन आले. अच्छा. भानू, मी जाते, मला बरेच काम आहे. होय. हा. मास्टरची ना आज चांगली खोड मोडणार आहे. माझ्यावर हसतो गेला. आता असं 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 करायला लागला ना, की अख्खी चाळ त्याच्यावर हसणार आहे. कळेल त्याला. अजून कसं नाही येते बाहेर. शोभेला फोन करूनच विचारूया आता. हा बोलाई. शोभे, नाही ते मास्टर डॅन निघाला का कामाला? हे विचारायला फोन केलास तू? तर नाश्ता करायला का नाही आलीस? नाही ग, ते जरा म्हणजे पाय दुखायला लागले ना, म्हटलं घरीच करूया नाश्ता. बर. सांग ना, मास्टर डॅन निघाला का? एवढी का चौकशी करतेस? अगं आपलं सहज ग, सहज विचारलं. आता सांग ना, निघाला का कामाला ते? नाही, निघतोय आता, तयारी चालली. हो, तुम्ही का हसता एवढ्या? नाही, काही नाही. मालक, तुम्ही आवरून घ्या, मी तुमचा डबा भरते. हो. हा. मदन, हा कुठे जिमला चाललाय का? हो. मला जरा सोडा नाक्यावर. पण थोडा वेळ जाईल हा. माझं मध्ये काम आहे. चालतंय ना, मी थांबत ना. चालेल ना? हा, चालतंय. हा, मग चल. हे घे जरा पुस ना. मी नाक्यावर सोडायचं आहे ना? मी पुसणार ना. मग मी काय पुसणार? मी काय पुसणार ना? पुसणार मी. राहुल, मदन, काय रे राहुल, नवीन बिझनेस वाटतं. खबर फोडू का? अरे गंमत केली रे. काय दोघं एकत्र कुठे निघालात? अरे याला नाक्यावर सोडायचंय. होय, पण तू कुठे निघालाय? हा? एवढं टकटक बनत कांदे पोहे वाटतंय? काय नाही वाटतं कांदे. शर्टची फिटिंग सॉलिड आहे. अरे मस्त आहे ना. आणि मोन्याने अल्टर करून दिलाय. हा. हा. अरे ब्रेक डान्स काय करतोय? ए घेणाऱ्या, ब्रेक डान्स नाही करतोय. अंगाला खात सुटली यार. मग आंघोळ करायची ना रोज. रोज करतो यार आंघोळ. आज पण केली, पण खात कुठे लागली. अरे मदन, तुझ्या पण अंगाला खास सुटली वाटतं. हो रे. अरे माझ्या पण अंगाला खास सुटायला लागली आहे. लागले आपले. तुझे 2 हात रिकामे असतील तर माझी पाठ माझी खातो मी पोट खातो. ए यार, खाली खातो ना, खाली खातो. अरे वर पण खातो, वर पण होते कसं. ए सम्या, माझे खातो ना, हात पुस. अरे मी काय? ए बाई, इथे ए अंजू, ए अंजू, ए माधुरी, ए माधुरी,
मन्या ए मन्या मन्या अरे हा तर क्लासला गेलाय. हे सगळं ना मोन्यामुळे झालं असणार. मोहन ए मोहन माधुरी अगे ये ना. ए मोन्या अरे खाली ये ना लवकर. काय रे काय केलंस? मी काय नाही केलं शोभा. चल आता खाली जाऊन कळेल काय ते. पण मी काय चल. तो खाजवणार आहे काय? अरे त्याच्यामुळे झालंय ना. हं? आज येते. तू डोक्यात पडली काय गांजो? अरे नाचत नाही अंगाला खातच केले. माधुरी अगं टी शर्ट कुठे ठेवला होता सा? कुठे म्हणजे काय नेहमीच्या जागेच ठेवलं होतं. अंजू तू माझं शर्ट नीट धुतलं होतं ना का? मी स्वतःच्या हाताने धुतलेलं राहुल. तरी पण खात कसं मास्टरला कसं काय काय कळलं नाही. मोहन माझा शर्ट कुठे ठेवलेला? सगळ्या अंगाला खाज यायला लागली आहे. तू शर्ट तू तुम्हाला तिघांना एकत्र कशी काय खास सुटली? अहो डॉक्टरला घेऊन येऊ का? नाही मला काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम आहे. डॉक्टर काय बी नाही करू शकणार. हो का? या अंजूमुळे होतंय सगळं. आता मी काय केलं? अगं तूच दिलेलास ना कुठल्या तरी अंगाने यांच्या टी शर्ट टाकायला. त्याच्यामुळेच होतंय सगळं हे. नाही मी दिला तुम्हाला अंगारा पण मला तो मावशींनी दिला. हा हे सगळं त्यांच्यामुळे होतंय. त्यांनी आपल्याला फसवलंय. अगं बाई कुठे गेले? त्या तिकडे लपून बसलेत. मावशी तुमच्यामुळे होतंय सगळं. ए अंजे उगाच माझ्या आईला यात घेऊ नकोस हा. अहो त्यांच्यामुळेच झालंय. त्यांनीच मला तो अंगारा दिलाय. त्या कुठल्या तरी सिद्ध पुरुषाच्या मठातला अंगारा म्हणे. हा तो घरातल्या करत्या पुरुषाच्या कपड्यांवर फुकला ना की घरात भरभराटी येते म्हणत होत्या. आता हे काम काय घरचा माणूस करू शकत नाही म्हणून त्यांनी मला मोहनदादाच्या कपड्यावर फुकायला लावला. हा माझा यावर विश्वास नाही. अहो असं काय मग? विचारा ना त्यांना. आता का तोंड लपून बसल्यात? विचारा. ए तू उगाच काहीतरी बोलू नकोस हा. एक मिनिट अंजली ताई. मावशीने तो अंगारा मालकांच्या कपड्यांवर लावायला दिला होता ना? हो. मग तुम्ही राहुल साहेबांच्या कपड्यावर कसं पाय लावला? तुम्ही अशी लबाडी केली ना म्हणून हे समजत नका झालेलं आहे. त्या सिद्ध पुरुषांनी ना तुम्हाला शिक्षा दिली आहे. असंच पाहिजे तुला. कर कर अजून स्वतःच्या घरी भरभराट कर. वहिनी पण आता यावर काहीतरी उपाय असेल ना. अहो मला महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. हा मला पण ऑफिसला जायचंय. खायचं नुसतं दूर केलाय यार. मला वाटतं त्या बाबाकडे जावं लागलं आपल्याला. माझ्याकडे एक उपाय आहे. हा सांग सांग. पाण्यामध्ये गोमूत्र टाकून जर तुम्ही आंघोळ केली ना तर मग खात जाईल आणि तुमचं मन बी साफ होईल. हा चालेल. आहे माझ्याकडे गोमूत्र आहे. राहुल आहे. अंजू हा मलाही दे ना थोडस. नाही मी नाही देणार बाई. परत काही झालं तर मलाच बोलाल. मी नाही देणार. अगं थोडस दे ना. नाही 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 तुम्हाला दोघींना बी एक एक पेला गोमूत्र प्यावं लागेल नाही तर त्याचा असर होणार नाही. अंजू 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 पी पी माझ्यासाठी पी माझ्यासाठी पी. अगं बाई ठीक आहे. खरंच काय डोक्यात येईल ना काही म्हण. शोभे 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 माझ्या अंगाला खात यायला लागले. शोभे अगं काय झालं तर आई काय झालं हिला? अगं काय झालं तुला? मला एकदम खात यायला लागले. शोभे अगं हो 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 हळू हळू हळू. मावशी कसं करतोय? अरे मग तू काही खाजू ना यार. शोभताई बहुतेक मावशीनं बी एक ग्लास गोमूत्र पाजावं लागल. अगं मग बघतेस काय जा घेऊन ये. नको. आणते आणते